नमस्कार मंडळी. आजची कथा जरा वेगळी आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा आवडली तर लाईक, शेअर, हाईप आणि सबस्क्राईब जरूर करा. कथेचं नाव आहे चंदेरी दुनिया. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. धनंजय धर्माधिकारी यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू. गेले काही दिवस कानावर सतत तीच बातमी आदळत होती. TV, सोशल मीडिया, न्यूजपेपर, त्या संदर्भात काहीतरी बातमी यायचीच. धर्माधिकारी साहेबांचा मृत्यू अपघाती होता. त्यात कुणालाही काही गूढ असावं असं वाटण्याची शक्यताच नव्हती. पण तरीही आभा फार अस्वस्थ वाटत होती. पप्पांचं असं अचानक जाणं तिच्या मनावर मोठा आघात करून गेलं होतं. ती जाणती झाली तेव्हा आई सोडून गेली. त्यानंतर तिचं पालन पोषण पप्पांनीच केलं होतं. ती पप्पांशी खूपच अटॅच होती. धर्माधिकारी साहेबांचे सुद्धा मुलापेक्षा मुलीवरच जास्त प्रेम होते. तसेच स्वभावाने ते खूप प्रेमळ होते. त्यांच्या सुदैवाने त्यांना आयुष्यात माणसंसुद्धा चांगलीच भेटत गेली. सावलीसारखा सतत त्यांच्या बरोबर राहणारा देवेंद्र त्या दिवशी गाडीत का नव्हता? अचानक त्याच दिवशी देवेंद्रवर हल्ला कसा काय झाला? असे अनेक प्रश्न आभाच्या मनात येत होते. 4 दिवसांपूर्वी पप्पांचं दिवसकार्य उरकलं, पण पिंडाला कावळा शिवला नव्हता. कसा शिवणार? त्यांच्या कितीतरी इच्छा मागेच राहिल्या होत्या. आभा बेटा, आम्हाला नातवंड पाहायचं आहे. तुमचा दादा, वहिनी मुलाचं काही मनावर घेत नाही. निदान तुम्ही तरी आम्हाला नातवंडाचं तोंड दाखवा, म्हणजे मग आम्ही डोळे मिटायला मोकळे. गळ्यात पडून मग ती लाडाने म्हणत असे, नातवंडाचे तोंड पाहिल्यावर तुम्ही डोळे मिटणार असाल तर मग आम्हाला बाळच नको. अरे अरे, हे असं अभद्र का बोलणं? बेटा, आम्ही आता पिकलं पान आहोत. कधीतरी गळणारच. पण त्याआधी मनात खूप काही इच्छा आहेत. त्यातली ही एक इच्छा कराल ना पूर्ण? मग आभा लाजून तिथून निघून जाईल. जेवढी लेक लाडकी तेवढाच जावई लाडका. धर्माधिकारी साहेबांना माणसांची पारख होती. त्यांचा बिझनेस नावारूपाला आला होता. कामाचा व्याप वाढला. आपल्या भरवशाचा माणूस हवा म्हणून त्यांनी आपल्या मित्राला श्रीरंग पेठेला बिझनेस पार्टनर करून घेतलं. श्रीरंग काकांनी बाबांना बहुमोल साथ दिली. मराठमोळा बिझनेस अटकेपार नेला. पण काळाने अचानक घात केला. हार्ट अटॅकने काका देवाघरी गेले. त्यांच्या पश्चात पत्नी पार खचल्या. धर्माधिकारी साहेबांनी आधार देत वहिनींना वचन दिलं की तुमच्या दोन्ही मुलांना मी आपलंसं करेन. आणि त्याप्रमाणे श्रीरंग काकांच्या मुलाशी प्रियंकशी आपल्या मुलीचा आणि त्यांच्या मुलीशी प्रिशाशी आपल्या मुलाचा विवाह करून त्यांनी बरोबर साटं लोटं साधलं होतं. श्रीरंग काकांचा मुलगा म्हणजेच आभाचा नवरा प्रियंक वडिलांचा बिझनेस सांभाळत होता. धर्माधिकारी साहेबांनी आपला बिझनेस आपल्या लेकाला म्हणजेच अधिरंजनला हळूहळू सुपूर्द केला होता. अधिरंजनची बायको म्हणजेच श्रीरंग काकांची मुलगी प्रिशा हिलासुद्धा बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता. वडिलांच्या आणि सासऱ्यांच्या कंपनीत तीसुद्धा बऱ्यापैकी इन्व्हॉल्व्ह होती. पैशाचे व्यवहार, इन्व्हेस्टमेंट्स, शेअर या सगळ्या गोष्टी ती व्यवस्थितपणे सांभाळायची. अधिरंजन आणि प्रियंक दोघेही चांगले मित्र होते. त्यामुळे दोघेही धर्माधिकारी आणि श्रीरंग काकांचा बिझनेस आपापल्या परीने छानच सांभाळत होते. धर्माधिकारी साहेबांनी कामातून आता हळूहळू लक्ष काढून घेतलं. ते अध्यात्माला लागले. मध्येच एखादी ऑफिसमध्ये चक्कर टाकायचे. पण अलीकडे ऑफिसचं वातावरण खूप बदललेलं त्यांना वाटलं. जुनी कामसू माणसं बदलून प्रियांक आणि अधिरंजनने नवीन स्टाफ ठेवला होता. ऑफिसचा डेटा, कागदपत्रे काहीही नसून सगळे व्यवहार लॅपटॉपमध्ये होते. बरं, लॅपटॉप त्या दोघांकडे, त्यांचे त्यांचे पासवर्ड टाकलेले. अधिरंजनशी धर्माधिकारी साहेबांनी बोलणं केलं. हे बघ अधिरंजन, बिझनेस म्हटला की त्यात चढ उतार असतात, पण तरीही त्यात पारदर्शकता हवी. अलीकडे काही दिवस मी पाहतोय कंपनीचा माल, त्याचा स्टॉक, त्याची क्वालिटी याचा काही ताळमेळ लागत नाही. सगळं ठीक चाललंय ना? सगळी कागदपत्र व्यवस्थित ठेवा. जे काय करताय ते कायदेशीर पद्धतीने होऊ दे. अधिरंजन आणि त्याच्या खालोखाल प्रियांकने सुद्धा त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. उलट त्यांचं म्हणणं उडवून लावलं होतं. आणि असाच एक प्रसंग घडला. जेव्हा धर्माधिकारी साहेबांना कळलं की अधिरंजन आणि प्रियंक बेकायदेशीर मार्गाने माल इम्पोर्ट करत आहेत, क्वालिटी अतिशय खराब आहे, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार यांच्या जीवाला धोका आहे, ते सगळं ऐकून धर्माधिकारी साहेब भयंकर भडकले.
ही सगळी माहिती त्यांना त्यांचा खास माणूस देवेंद्र देत होता. पण देवेंद्र धर्माधिकारी साहेबांच्या गोटातला आहे हे मात्र अधिरंजन आणि प्रियंकाला माहीत नव्हतं. दाखवताना देवेंद्र त्यांच्याच होला हो करत असे. त्यांचे छक्के पंजे आपल्याला फार कळत नाही असा आव आणून त्यांच्याकडून माहिती काढून घेत असे आणि ती गुपचूपपणे धर्माधिकारी साहेबांना देत असे. हे गुपित धर्माधिकारी साहेबांनी सुद्धा कधी फोडलं नाही. अलीकडे ते फार अस्वस्थ होते. चांगल्या मार्गाने सुरू केलेला व्यवसाय आता चुकीच्या मार्गावर जातोय हे पाहून त्यांचा जीव तुटत असे. पण काय करावं हे मात्र कळत नव्हतं. कधी कधी त्यांना वाटायचं सरळ पोलिसांना सांगावं आणि हे सगळे गैरकारभार बंद करावेत. पण त्यात त्यांचा मुलगा आणि जावई दोन्ही अडकणार होते. आपल्या दोन्ही मुलांचा संसार असा उघड्यावर पडलेला त्यांना कदाचित सहन झाला नसता. पण त्यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाला हे असे कारभार डोळ्यांदेखत होत आहे हे पाहणंसुद्धा जमत नव्हतं. शेवटी त्यांनी अधिरंजनला शेवटची वॉर्निंग दिली. अधिरंजन, हे जे काही चालवले ते थांबवा. अजून वेळ गेलेली नाही. सगळे गैरकारभार थांबवून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा. कंपनीचा लॉस झाला तरी हरकत नाही. तेव्हा अधिरंजन भडकला. पप्पा, तुम्ही आता निवृत्त झालात ना? रिटायरमेंटची मजा उपभोगा. उगीच आमच्या कामांमध्ये ढवळाढवळ करू नका असं म्हणाला. तेव्हा धर्माधिकारी साहेबांना खूप वाईट वाटलं. त्याची भीतीही वाटली. त्यांनी सुनेशी प्रिशाशी बोलायचा प्रयत्न केला. तिने सुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा मात्र साहेब पुरते खचले. रात्री खोलीत ते विचार करत राहिले. त्यांनी रात्रीच्या रात्री देवेंद्रला फोन केला. साहेब, काळजी करू नका, ठीक होईल सगळं असा दिलासा त्याने दिला. पण आपलं हे बोलणं फोलच आहे हे देवेंद्रला सुद्धा कळत होतं. हे बघ देवा, आज मी तुला कोणतीही सूचना किंवा ऑर्डर द्यायला फोन केलेला नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे काही चाललं आहे ते फार बरोबर नाही. उद्या माझं काहीही बरं वाईट झालं तर माझी प्रॉपर्टी आभाला मिळेल यासाठी वकिलांकडे तू फॉलोअप कर. माझ्या मर्जीने मी तुलाही काही ना काही देईनच. देवेंद्र पुढे काही बोलायच्या विचारायच्या आधीच त्यांनी फोन कट करून ठेवून दिला. वकिलांना फोन लावला. वकील साहेब, मला उद्याच्या उद्या भेटायचं आहे तुम्हाला. माझ्या ऑफिसमध्ये नको, मी स्वतः तुम्हाला भेटायला येईन. धर्माधिकारी साहेब, मी सध्या गावखेडीला आहे. काही कामानिमित्त इथे आलो आहे. आठवडाभर इथेच वास्तव्य आहे. आल्यानंतर भेटूया. वकील साहेब असं म्हणताच धर्माधिकारी थोडे चिंतित पडले. आठवडाभर? फार लेट होईल. तुम्ही तिथला पत्ता द्या, मी तुम्हाला तिथे येऊन भेटतो. उद्याच येईन, साधारण दुपारी 3:30-4 वाजता. तोपर्यंत पोचेन मी. सकाळी धर्माधिकारी साहेब तयार झाले. त्यांनी बॅगेत कसले तरी पेपर्स भरले. प्रिशा आणि अधिरंजन यांचं बरोबर लक्ष होतंच. प्रॉपर्टीच्या बाबतीत पप्पा नक्कीच काहीतरी गडबड करणार याची त्याला शंका आली होती. धर्माधिकारी साहेबांनी मी जरा कामासाठी गावखेडीला जातोय असं म्हणताच अधिरंजनच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला. वकील साहेबसुद्धा कामाच्या निमित्ताने तिथेच गेले आहेत हे त्याला माहीत होतं. एवढ्या अर्जंटली पप्पांचं वकिलांकडे काय काम आहे? त्याने आडमार्गाने विचारायचा प्रयत्न केला. पप्पा, गावखेडीला काही काम आहे का? धर्माधिकारी साहेबांनी विषय टाळला. तेव्हा तर त्याची खात्रीच झाली. पप्पा, एकटेच जाताय की ड्रायव्हर लागेल की आणखीन कोण सोबत आहे? म्हणजे इतका वेळ ड्राईव्ह करायची सवय नाही ना तुम्हाला, म्हणून विचारलं. उगीचच काळजी दाखवत अधिरंजन म्हणाला. ड्रायव्हरला घेऊन जाणार नाही, पण विचार करतो ऑफिसमधल्या देवेंद्रला घेऊन जातो. बिझनेसचं काम आहे, त्याची मदत होईल. देवेंद्र? तो बावळट, त्याची कसली मदत होईल? मी येऊ का सोबत? अधिरंजन असं म्हणताच धर्माधिकारी साहेब लगेचच म्हणाले. नाही, नको. देवेंद्र बावळट असला तरी सोबत म्हणून यायला काय हरकत आहे? त्याच्याशी अजून बोललो नाही मी, पण तो ऑफिसमध्ये आला की त्याच्याशी बोलून घेईन. किंवा तू ऑफिसला गेलास की त्याला इथे घरी पाठवून दे, मी इथूनच निघेन. ठीक आहे असं म्हणत असतानाच अधिरंजनच्या डोक्यात एक दुष्ट प्लॅन सुरू झाला. काहीही झालं तरी देवेंद्रला पप्पांबरोबर जाऊ द्यायचं नाही. उगीच त्याचंही काही बरं वाईट झालं तर त्याच्या घरच्यांना आणखीन आपल्यावर संशय यायला नको. प्रिशा बेटा, जरा माझी कॉफी पाठवून देता का? पप्पा असं म्हणताच ती म्हणाली, हो पप्पा, देते. अधिरंजनने प्रिशाला प्लॅन समजावून सांगितला. देवेंद्र ऑफिसमध्ये आला. साहेब, मोठ्या साहेबांनी घरी बोलावलंय, मी निघू का? त्याने अधिरंजनला विचारलं. चालेल, पण आधी बँकेतलं थोडं काम आटपून घे असं म्हणत अधिरंजनने त्याला बँकेत पाठवलं. अधिरंजनने मग पप्पांना फोन केला.
पप्पा, महत्त्वाच्या कामासाठी देवेंद्रला बँकेत पाठवलं आहे. तुम्ही पहिल्या टोलपर्यंत ड्राईव्ह करा, तो तुम्हाला पुढे भेटेलच. खरं तर पप्पा वैतागले, पण आता विचार करायला वेळ नव्हता. वकील साहेबांना लवकरात लवकर भेटणं जरुरी होतं. महत्त्वाची कागदपत्रं घेऊन धर्माधिकारी साहेब गाडीत बसले आणि त्यांनी गाडी स्टार्ट केली. ते गेटच्या बाहेर पडले तेव्हा प्रिशाने अधिरंजनला फोन केला. काम झालंय. अधिरंजन राक्षसी हसला. या सगळ्यात आता प्रियंकालासुद्धा सामील करून घ्यायची वेळ आली होती. स्वतःच्या बहिणीवर आभावर मात्र त्याचा विश्वास नव्हता. ती अगदीच बावळट आहे. त्या प्लॅनबद्दल तिला जरा जरी कळलं तरी ती पोलिसांकडे जाईल आणि आपल्या विरुद्ध साक्ष देईल हे त्याला ठाऊक होतं. बँकेत कामासाठी गेलेल्या देवेंद्रवर कुणीतरी तरुणांनी हल्ला केला आणि त्याच्या हातातली कॅश पळवून नेली. देवेंद्रला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. असा फोन अधिरंजनने पप्पांना केला. पप्पा अर्ध्या वाटेवर होते. परत येणं शक्य नव्हतं. ठीक आहे, काय सांगायचं आता, असं म्हणत मी एकट्यानेच मॅनेज करेन असं म्हणून ते पुढे घाटातून गेले. तिथे त्यांची गाडी दरीत कोसळली. पोस्टमॉर्टमसाठी सुद्धा बॉडी मिळाली नाही. पैसा असला की केस कायद्याला तुरी देऊनसुद्धा मॅनेज करता येते. धर्माधिकारी साहेबांची फाईल बंद झाली. या कोर्टात खटला उभा राहिला नाही तरी या कोर्टापेक्षा आणखीन एक वरचं कोर्ट असतंच की, परमेश्वराचं कोर्ट. तिथे कुणीही सुटत नाही. धर्माधिकारी साहेब असे अचानक गेले याचा देवेंद्रला खूप मोठा धक्का बसला. पण आता त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहणार होती. कारण वकिलांकडून कागदपत्र करून घ्यायच्या आधीच ते इहलोकी गेले होते. काय करावं देवेंद्रला कळत नव्हतं. त्याच्याकडे असलेले महत्त्वाचे काही कागदपत्र घेऊन असाच संध्याकाळी तो साहेबांच्या घरी गेला होता. तिथे प्रिशा, अधिरंजन साहेबांबरोबर प्रियंका साहेबसुद्धा होते. बरं झालं साहेब, तुम्हीसुद्धा इथेच भेटला. ही महत्त्वाची फाईल आहे. याच्यावर अर्जंट सह्या हव्या होत्या म्हणून घरी आलो. सह्या झाल्या नसत्या तर लाखांचं नुकसान झालं असतं. देवेंद्रने आपल्या परीने समजवायचा प्रयत्न केला. ठीक आहे रे, काम महत्त्वाचं. प्रियंक आणि अधिरंजनने भराभर सह्या केल्या. फाईल घेऊन देवेंद्र बाहेर पडला. त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. त्याने पुन्हा एकदा फाईल तपासली आणि लक्षात आलं की एके ठिकाणी सही करायची राहिली आहे. तो पुन्हा मागे वळला. घराकडे पोचला. खिडकीकडे थबकलाच. घरातून त्या तिघांचा राक्षसी हसण्याचा आवाज येत होता. प्रियंक, अधिरंजन आणि त्याचबरोबर प्रिशा मॅडम खो खो हसत होत्या. बरं का प्रियंक, आज हा देवेंद्र समोर दिसला ते त्याचं कर्म बलवत्तर होतं म्हणून, नाहीतर पप्पा आपल्यासोबत त्यालाही घेऊन गेले असते, असं म्हणून अधिरंजन जोरात हसला. प्रियंकाने आश्चर्याने विचारलं, म्हणजे समजलं नाही मला. अरे म्हणजे पप्पांना गावखडीला ह्याला बरोबर घेऊन जायचं होतं, पण मीच त्याचा अपघात घडवला आणि त्याला पप्पांबरोबर जाण्यापासून रोखलं. अधिरंजन असं म्हणताच प्रियंकाची उत्सुकता ताणली गेली. का पण? आणि मुख्य म्हणजे पप्पा गेले कसे? अजूनही तू मला याबद्दल सविस्तर सांगितलेलं नाही आहेस, प्रियंकाने विचारलं. सांगतो रे बाबा. अरे त्या दिवशी गावखेडीला त्यांना वकिलांना भेटायचं होतं. माझ्या आणि प्रिशाच्या लक्षात आलं की सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. पप्पा जर वकिलांना भेटले असते तर ती प्रॉपर्टी त्यांनी आपल्याला कधीच मिळू दिली नसती. ती त्यांनी डायरेक्टली आभाच्या नावावर केली असती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या विरुद्ध तिचे कान भरले असते. म्हणून पप्पांना संपवणं हा एकच पर्याय होता. निघताना ते जेवून निघाले. प्रिशाने हुशारीने त्यांना गुंगीचं औषध दिलं. गाडीत मी सकाळीच फॉल्ट निर्माण करून ठेवला होता. साधारण अर्धा एक तासानंतर गाडी बिघडणार याची मला कल्पना होती. तसंच घडलं. पप्पांना गुंगी आली, गाडीवरचा कंट्रोल गेल्या, गाडी बिघडलीच होती आणि मग गाडी कुठेतरी नेऊन त्यांनी आदळली. ती सरळ दरीत कोसळली. बघ ना रे प्रियंक, किती वाईट वाटतंय. माझ्या पप्पांचे अंत्यसंस्कार करायला सुद्धा त्यांची बॉडी मिळाली नाही, असं म्हणून अधिरंजन आणि प्रिशा पुन्हा खो खो हसू लागले. प्रियंकाने त्यांच्या हुशारीची दाद देत म्हटलं, मानलं बुवा दादासाहेब तुम्हाला. काळाच्या आधी चालणारी माणसं आहात तुम्ही. हो, पण हे सगळं तुझ्या बावळट बायकोला अजिबात सांगू नकोस, कारण तिला पप्पांचा फार पुळका आहे. तिने आपल्या विरुद्ध साक्ष दिली असती आणि तिच्या नावावर जर प्रॉपर्टी झाली असती तरीही पप्पांनी तुझी कृष्णकृत्य तिला सांगितलीच असती. त्यामुळे तुझ्या विरुद्ध पण पोलिसांकडे कंप्लेंट करायला तिने कमी केलं नसतं. तेव्हा असं समज, तुझ्यावर सुद्धा आम्ही उपकारच केले आहेत. आता प्रॉपर्टीचे 2 हिस्से होतील, एक तिच्या नावावर, एक माझ्या नावावर.
तू गोड गोड बोलून ती प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घे, म्हणजे तिला डिवोर्स देऊन तुला तुझ्या सेक्रेटरीबरोबर मज्जा मारता येईल. अधिरंजन म्हणाला. प्रियंक हसला. कसला नीच भाऊ आहेस रे तू. ए बाबा, नीच भाऊ असतो तरी मेवणा चांगला आहे की नाही सांग, असं म्हणत पुन्हा एकदा हास्याचा गडगडाट झाला. देवेंद्रचं डोकं चक्रावलं. बाप रे, काय ऐकतोय काय आपण. आणि आता आपण काय करायचं. ही गोष्ट आभा मॅडमनं सांगायची का. सांगावीच लागेल, नाहीतर ही नालायक माणसं त्यांच्या जीवाशीही खेळतील. थोडा वेळ तो बाहेर थांबला, सह्या घेऊन मग पुन्हा निघाला. दर मंगळवारी आभा मॅडम सकाळी देवीच्या देवळात येतात. साहेब तिथेच त्यांना भेटायला जात असत हे देवेंद्रला माहीत होतं. उद्या नेमका मंगळवार होता. ऑफिसला जायच्या आधी त्याने स्कूटर देवीच्या देवळाकडे वळवली. अजून तरी आभा आली नव्हती. येईल ना नक्की. येईल. साहेब कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यांना इथे यायला प्रेरणा देतीलच. अगदी पुढच्या मिनिटातच आभा ऑटोतून खाली उतरली. ती देवळाकडे येते पाहताच देवेंद्र उठून उभा राहिला. तशी ती देवेंद्रला एक दोनदा भेटली होती. अनेकदा पप्पांच्या तोंडून त्याच्याबद्दल कौतुक ऐकलं होतं. ती पुढे होताच देवेंद्रने हाक मारली. आभा मॅडम. क्षणभर ती थबकली. देवेंद्र तुम्ही. देवेंद्रने मग इथे तिथे पाहिलं. मॅडम, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. साहेबांबद्दल. पप्पांबद्दल. माझ्याशी. तिने आश्चर्याने विचारलं. हो मॅडम, तुमच्याशीच. प्लीज थांबायला मला वेळ नाही आणि फार रिस्क मी घेऊ शकत नाही. इथे देवळाच्या मागे जरा शांत जागा आहे, तिथे बसून बोलूया. आभा त्याच्या पाठोपाठ गेली. कसं सांगू आणि कुठून सुरू करू कळतच नाही मॅडम. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल की नाही माहीत नाही, पण शपथ घेऊन सांगतो, जे काही सांगतोय त्यातला एक एक शब्द खरा आहे. साहेबांची शेवटची इच्छा आणि तुमची काळजी वाटली म्हणून इथपर्यंत आलो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात तर तुमचा जीव वाचेल. विश्वास नाही ठेवलात तर आपल्या दोघांचाही जीव जाईल. तो कळवळीने म्हणाला. बोला देवेंद्र, तुम्ही पप्पांचे खास व्यक्ती होतात. तुमच्यावर मी कधीच अविश्वास दाखवणार नाही. जे काय आहे ते खरं सांगा. मॅडम, साहेबांचा अपघात नाही, खून झालाय. ते ऐकताच आभाच्या हातातून पूजेचं ताट खाली पडलं. तिथून निघताना आभा खूप बेचैन होती. जे काही ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता. कोण खरं कोण खोटं काही समजत नव्हतं. अगदी त्याच रात्री प्रियंकाचा फोन आला. आज ऑफिसच्या कामासाठी मी कोल्हापूरला जातोय. उद्या संध्याकाळी परत येईन. रात्रभर आभा तळमळत राहिली. घशाला कोरड पडली म्हणून पाणी प्यायला उठली. लाईट लावला. घड्याळात 2:30 वाजले होते. बाजूच्या जगमध्ये पाहिलं, त्यात पाणी नव्हतं. तिने मग जग उचलला आणि ती किचनमध्ये गेली. विचार करून डोकं दुखत होतं. किचनमध्ये अंधारच होता, म्हणून तिने डीम लाईट लावला आणि पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात ती किंचाळली. डायनिंग टेबलपाशी पप्पा बसले होते. पप्पा एवढं म्हणून ती किंचाळली आणि खाली पडली. कथेचं मध्यांतर इथे, कारण आता कथा वेगळ्याच दुनियेत जाणार आहे. एक वेगळं वळण घेणार आहे. सकाळी कामाला बाई येतात, त्यांच्याकडे चावी असते म्हणून बरं. त्या आल्या तेव्हा मॅडम चक्कर येऊन पडल्या असा फोन त्यांनी प्रियंकाला केला. प्रियंका वैतागतच घरी आला. घरी आल्या आल्या तो उलट आभाला चोरडू लागला. तुला स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला काय होतं ग. तो ओरडत राहिला. प्रियंका थांब. ज्या गोष्टींबद्दल माहीत नाही त्याचा आधीच बोलबाला करू नकोस. मी तुला आता जे काही सांगणार आहे ना, ते ऐकून तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. ते ऐकून मात्र प्रियंका थोडा सावध झाला. काय सांगणार आहेस, त्याने विचारलं. प्रियंका, काल मला पप्पांचा भास झाला. पण खरं सांगू, तो भास नव्हता. पप्पा स्वतः आले होते. ते बोलले माझ्याशी. ते ऐकून प्रियंका ताडकन उभा राहिला. काय वेड्यासारखं बोलतेस. तुझ्या मनाचे खेळ आहेत हे. नाही प्रियंका, मनाचे खेळ नाहीत ते. पप्पा बोलले माझ्याशी. पप्पांना बदला घ्यायचा आहे आणि तो ते घेऊनच राहणार. जो जो त्यांच्यामध्ये येईल त्याचा काटा काढून. ते ऐकून प्रियंका चांगलंच घाबरला. काय म्हणायचं काय तुला. हे सगळं तुला पप्पांनी सांगितलं. भीत भीत त्याने विचारलं. हो. अगं पण कुणाचा बदला घेणार आणि का घेणार. हे बोलताना तो अडखळला. पण तेवढ्याच घोगऱ्या आवाजात आभा म्हणाली. दादाचा, अधिरंजन दादाचा. आता मात्र प्रियंक थरथरू लागला. आभा काय बोलतेयस. हो प्रियंक,
तुला माहीत नसेल कदाचित, पण पप्पांनी सांगितलं मला, त्यांचा ॲक्सिडेंट नव्हता. त्यांना मारण्यात अधिरंजन दादाचा हात होता. प्रियंकाचे डोळे आता मोठे झाले होते. तो पुढे ऐकू लागला. पण प्रियंक, पप्पा म्हणाले, ही गोष्ट अधिरंजनपर्यंत पोचता कामा नये. नाहीतर काय? घाबरत घाबरत प्रियंकाने विचारलं. जे अधिरंजनचं होईल तेच माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचं होईल, असं म्हणाले ते. त्यांना फक्त दादाचाच बदला घ्यायचा आहे? घाबरत घाबरत प्रियंकाने आपली शंका विचारली. हो. ते ऐकून त्याला थोडं जरासं बरं वाटलं. तू म्हणतेस ते खरं आहे गा आभा. तरी मी आधीच अधिरंजनला सांगत होतो, उगीच कंपनीत गैरप्रकार करू नकोस. तो स्वतः अडकला आणि मला अडकवलं, आणि पप्पा मध्ये येतील म्हणून. एवढं बोलून तो थांबला. म्हणून काय? आभाने विचारलं. तसा प्रियंका सटपटला. म्हणूनच कदाचित त्याने हे केलं असावं असा माझा अंदाज आहे. मला नक्की काही माहीत नाही, प्रियंका म्हणाला. प्रियंका, मला खूप भीती वाटते. हे सगळं आपल्यापर्यंत यायला नको रे, असं म्हणून तिने प्रियंकाला मिठी मारली. नाही ग, नाही येणार. आपण काय केलं आहे? हे बोलताना मात्र त्याचा कॉन्फिडन्स आता पूर्णपणे डळमळीत झाला होता. पण आभा, तुला पुन्हा असा भास झाला तर पप्पांची माफी मागून चालणार नाही का? म्हणजे अधिरंजनने जे केलं आहे ते अविचाराने केलं ना? प्रियांकने विचारलं. प्रियांक, पप्पा हयात नाहीत. मी बोलावलं म्हणून माझ्या मर्जीने ते माझ्या भेटीला येणार नाही आहेत. बोलताना जरा विचार तरी कर. आभाचा आवाज बदलला. वास्तवाचं भान आल्यावर प्रियंक थोडा शांत झाला. त्याला आणखीन शांत करत मग आभा म्हणाली, आपण पप्पांकडे दादाच्या वतीने माफी मागू शकतो, शांती वगैरे करू शकतो. ती म्हणाली, आपण अधिरंजनला सुद्धा सांगूया का, एकदाची माफी मागून टाक म्हणून? घाईघाईने प्रियंका म्हणाला, मूर्ख आहेस का तू? आत्ताच सांगितलं ना की ही गोष्ट त्याला सांगायची नाही आहे, नाहीतर आपलीसुद्धा वाईट गत होईल. सॉरी, मी उगीचच चिडचिड केली तुझ्यावर, पण समजून घे ना. मी काय म्हणते, या शनिवारी मी गुरुजींना बोलवून पप्पांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून शांतीपूजा करून घेणार आहे. आपल्याच घरी करू. अधिरंजन आणि प्रिशालासुद्धा यायला सांग. इनडायरेक्टली तेव्हा दादाला नमस्कार करून काही चुका झाल्या असतील तर माफ करा असं म्हणायला लावू. बघू, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. प्रियंकाने मान डोलावली. दुसऱ्या दिवशी प्रियंका ऑफिसला गेला तेव्हा घाबरलाच होता. अधिरंजनने खूप विचारायचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. बऱ्याच साऱ्या गोष्टी त्याने पोटात दडवून ठेवल्या होत्या, पण ही गोष्ट सांगितली तर त्याच्या जीवावर बेतणार होतं, म्हणून तो काही बोलला नाही. ऐक ना अधिरंजन, या शनिवारी आभाने पप्पांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आमच्या घरी एक पूजा ठेवली आहे. तू आणि प्रिशा नक्की या हां. अधिरंजन मग खो खो हसला. अजून तिचा बावळटपणा चालू आहेच तर. त्यावर प्रियंका जाम वैतागला. जाऊ दे ना, तिच्या श्रद्धा आहेत काही, आणि ते तिचेही वडील होते हे विसरू नकोस तू. आणि मला वाटतं तूही आता शहाणा हो. झालं गेलं विसरून जा आणि मनापासून पप्पांची माफी मागून टाक. प्रियंका तसं बोलताच अधिरंजन त्याच्याकडे पाहत राहिला. अरे, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, कधी कधी माणसाच्या हातून अविचाराने चुका होतात. क्षमा मागायला काय हरकत आहे? प्लीज नाही म्हणू नकोस. दोघेही शनिवारी या. शांतीपूजेनंतर प्रसाद म्हणून जेवण आहे, ते तुम्ही जेवूनच निघाल. असंही विकेंडला कुठेतरी बाहेर जाण्यापेक्षा प्रियंकाच्या घरी जावं आणि मस्त आराम करावा असं प्रिशाला वाटलं. दोघेही शांतीपूजेसाठी घरी पोहोचले. पूजा झाली. बाबांच्या फोटोकडे पाहून आभा मात्र खूप रडत होती. दादा, हे पूजेचं ताट आहे. यातला प्रसाद मृत आत्म्याच्या मुलाला म्हणजे तुला द्यायला सांगितलंय गुरुजींनी. आभा म्हणाली. ओके, असं म्हणत अधिरंजनने ताट घेतलं. आभाने बाकी लोकांना जेवण वाढलं. जेवण झाल्यानंतर खरं तर प्रिशा आणि अधिरंजनला गप्पा मारायचा मूड होता, पण आभा मात्र सरळ झोपायला निघून गेली. प्रियंकाला सुद्धा झाल्या प्रसंगाची खूपच भीती वाटत होती. तोही फार काही बोलायच्या मूडमध्ये नव्हता. गुड नाईट करून तोही निघून गेला. 12:30-1 वाजले असतील नसतील, बाहेर प्रिशाचा आवाज झाला. प्रियंका, बाहेर ये. अधिरंजन बघ कसं करतोय. अधिरंजनच्या तोंडातून फेस येत होता. प्रियंका घाबरला. बाप रे, काय झालं? मध्यरात्र आहे आता. काय करायचं? मी गाडी काढतो, असं म्हणत प्रियंका आत आला. थोडी पैशाची व्यवस्था करायला हवी, असं म्हणत त्याने ड्रॉवर उघडलं.
पण तेवढ्यात आभाने त्याचा हात पकडला. प्रियंका, कळतंय का तुला? पप्पांनी बदला पूर्ण केला. आपण कितीही हातपाय मारले तरी दादा वाचणार नाही. प्रियंका स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिला आणि तेवढ्यात बाहेर प्रिशाने मोठी आरोळी फोडली. अधिरंजन! दोघेही धावत गेले. अधिरंजन गेला होता. पोलिसांची चौकशी झाली. त्याला फूड पॉयझन झालं असा रिपोर्ट आला. पण हाती काही झालं नाही. ते जेवण बाकी तिघांनी सुद्धा घेतलं होतं, त्यांना काहीच झालं नाही. कदाचित जेवणाच्या आधी अधिरंजनने काही मद्य घेतलं, त्याची कदाचित रिॲक्शन असू शकेल असा अंदाज झाला. फाईल बंद झाली होती. अधिरंजनचं कार्य झालं. प्रियंकाला आता प्रिशाची काळजी वाटू लागली. ती बिचारी एकटी पडली होती. प्रिशा, थोडे दिवस तू इथेच येऊन राहा ना, प्रियंकाने आग्रह केला. काही दिवसांसाठी प्रिशा प्रियंकाकडे येऊन राहिली. एके रात्री आभा ओरडतच उठली. पप्पा, पप्पा! प्रियंकासुद्धा दचकला. काय झालं आभा? आभा रडू लागली. पुन्हा तेच स्वप्न. स्वप्न नाही, भास. भास नाही रे, पप्पा खरंच आले होते असं म्हणून ती रडू लागली. का? आता का आले ते? आता तर त्यांचा बदला पूर्ण झाला आहे ना, घाबरत घाबरत प्रियंकाने विचारलं. नाही रे, अधिरंजनबरोबर प्रिशासुद्धा त्या कटात सामील होती. आता ते तिलाही सोडणार नाहीत. काय? नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. माझ्या बहिणीला मी काही होऊ देणार नाही. प्रियंका वेड्यासारखा बडबडत राहिला. प्रियंका, अतृप्त आत्म्यांचं जग वेगळं असतं. आपल्या हातात त्यावेळेस काहीच नसतं रे. प्रियंकाने आपलं डोकं घट्ट पकडून ठेवलं. त्याला झोप आलीच नाही. पहाटे कुठेतरी कधीतरी झोप लागली आणि काहीतरी शॉर्ट सर्किट झाल्याचा आवाज आला. दचकून तो जागा झाला. आभासुद्धा किचनमधून धावत पळत आली. प्रिशाला इलेक्ट्रिसिटीचा करंट लागला होता. ती बाहेर तडफडत होती. प्रियंका तिला वाचवायला जाणार तोच आभा म्हणाली, तुलाही मरायचं आहे का? असाच हात लावू नकोस. लाकडाची काठी शोधावी लागेल आधी. प्रियंका सैरभैर झाला. इकडे तिकडे धावू लागला, पाहू लागला. त्याला आठवलं, बाल्कनीत एक लाकडाची काठी असते. तो तिथे धावला, पण आज तिथे काठी नव्हती. शेवटी किचनमधलं लाटणं शोधायला तो तिथे गेला. त्याच्या मागोमाग आभासुद्धा धावत आली. थांब थांब, मी लाटणं देते तुला असं म्हणत ट्रॉलीमध्ये शोधाशोध केली. प्रिशा किंचाळत होती आणि मग अचानक तिचा आवाज शांत झाला आणि नेमकं तेव्हा आभाला लाटणं मिळालं. महिन्याभरात घडलेल्या 2 प्रसंगांनी प्रियंका हादरून गेला होता. आभा, या घरात मी नाही राहू शकत. मला वेळ लागेल. अगं माझ्या डोळ्या देखत माझी बहीण, म्हणत तो रडू लागला. आभाने त्याला शांत केलं. कर्म फिरून येतच ना प्रियंका. आपण हे घर सोडू आभा, तो म्हणाला. आणि काय करायचं? कुठे जायचं? मुळात आपल्याला आता घाबरायचं कारण नाही. आपण कुणाचं काही वाईट केलेलं नाही. तू एवढा का घाबरतोयस? आभाने विचारलं. हो आबा, मी खरंच कुणाचं काही वाईट केलं नाही. अधिरंजनमुळे मी या ट्रॅपमध्ये अडकत गेलो. पण सुरुवातीला या सगळ्याची मला कल्पनासुद्धा नव्हती गं. म्हणजे हे सगळं माहीत होतं तुला? त्याने नाईलाजाने मानेने हो असं सांगितलं. पण खरंच सांगतो आभा, यात माझा हात नव्हता. विश्वास ठेव. आहे, तुझ्यावर विश्वास आहे माझा. तू असं कधीच करणार नाहीस प्रियंका. पण त्या दिवसापासून प्रियंकाची झोप उडाली होती एवढं खरं. प्रियंका, मला वाटतं आपण एखाद्या सायकियाट्रिस्टकडे जाऊया, आभाने सुचवलं. नको. प्रियंका त्या गोष्टीला तयार नव्हता. कारण त्याच्या तोंडून भलतंसलतं काही निघालं असतं तर पोलिसांची भानगड उद्भवली असती. तरीही आभा त्याला जबरदस्तीने एका सायकियाट्रिस्टकडे घेऊन गेलीच. त्यांची ट्रीटमेंट चालू झाली. रात्र त्याला झोप येत नव्हती. आणि आता तर झोपेची एक गोळीसुद्धा पुरेशी नव्हती. एकाऐवजी 2-2 गोळ्या घ्याव्या लागत होत्या. आभा, जरा पाणी देतेस का? असं म्हणत प्रियंकाने 2 गोळ्या जिभेवर ठेवल्या. पाणी घेतलं. हळूहळू झोपेच्या अधीन गेला. झोपेत असतानाच कुणीतरी तोंडावर उशी दाबून मारायचा प्रयत्न करतोय असं त्याला वाटलं. कानावर शब्द पडले. गुन्हेगाराला मदत करणारा आणि गुन्हा लपवून ठेवणारा सुद्धा गुन्हेगारच असतो. तू सुद्धा मरायला हवास प्रियंका. मग श्वास घेण्यासाठी त्याची तडफड झाली आणि क्षणातच तो शांत झाला. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कळलं, त्याच्यावर मानस उपचार चालू होते. अलीकडे काही दिवस ऑफिसच्या टेन्शनमुळे, बहीण भाऊजींच्या अचानक मृत्यूमुळे तो खूप डिस्टर्ब झाला होता. त्याच भीतीने त्याला हार्ट अटॅक आला. श्वास थांबला. फाईल क्लोज्ड. बदल्याची साखळी पूर्ण झाली होती.
साधारण 15 दिवसानंतर आभाने वकिलांना बोलावून घेतलं. तिच्या पप्पांची सगळी प्रॉपर्टी आता तिच्या नावावर झाली होती. देवेंद्रसुद्धा घरी आला होता. त्या रात्री तो तिथेच राहिला. थँक्यू देवेंद्र. या सगळ्या नीच लोकांचा बदला मी घेतला. माझ्या पप्पांच्या खुनाचा बदला मी पूर्ण केला. कायद्यापासून हे पळत होते. कायद्याच्या कचाट्यात ते कधीच सापडले नसते. त्यांना पळवाट मिळालीच असती. म्हणूनच मला माझी वाट निवडावी लागली. पण त्या वाटेवर तुझी साथ नसती तर मी हे कधीच करू शकले नसते. तू नसतास तर कदाचित हे सगळं शक्यच झालं नसतं. खरंच एक एक पाऊल आपण किती हुशारीने टाकलं. त्या शांती पूजेत अधिरंजन दादाला जे केळं खायला दिलं त्यात पॉयझन होतं. प्रिशा ऑफिसमधून यायच्या आधी तिच्या रूममधलं इलेक्ट्रिसिटीचं सेटिंग तूच सेट करून दिलं होतंस. म्हणून तर तिला करंट लागला. आणि त्या दोघांना मदत करणारा प्रियंकसुद्धा जीवानिशी गेला. अर्धा तर तो घाबरूनच गेला होता. मला पप्पा दिसतात, भास होतात, हे माझं नाटक त्याला खरं वाटलं होतं. कारण पाप भित्र असतं आणि भित्र्याच्या पाठी ब्रह्मराक्षस. झोपेच्या गोळ्यांमुळे त्याला स्वतःची सुद्धा शुद्ध उरली नव्हती. मी तोंडावर उशी धरली तेव्हा प्रतिकार करायची सुद्धा त्याच्यात ताकद नव्हती. त्याला मारायला मला फार कष्ट पडले नाहीत. चला, अशा प्रकारे पृथ्वीवरची 3 नीच माणसं मेली. आता 3 नरकात जाऊन सेलिब्रेशन करत असतील. मला बरं वाटलं. माझ्या पप्पांचा बदला मी पूर्ण केला. आणि देवेंद्र, हे तुझ्यामुळे शक्य झालं. आय लव्ह यू देवा, असं म्हणून ती त्याच्या कुशीत शिरली. पण आपण लग्न कधी करायचं आभा? देवेंद्रनं विचारलं. लवकरच करूया. मलासुद्धा या एकटेपणाचा जाम कंटाळा आलाय. पण त्याआधी घरात वास्तुशांती करून घेऊ. हो ना, आता सगळं छान होईल हं, देवेंद्र म्हणाला. हो, कधी कधी शांतीसाठी आपल्याला शस्त्र उचलावं लागतं. काही चुकलं नाही आपलं. पप्पांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळाली, आभा म्हणाली. मग काही दिवसांनी दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आणि त्यांच्या संसाराला आनंदाने सुरुवात झाली. आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रियंक, प्रिशा, अधिरंजन आणि पप्पा चौघांनी म्हणजेच आभाच्या खऱ्याखुऱ्या फॅमिलीने टाळ्या वाजवल्या. वा आभा, यावर्षी नाट्यदर्पण पुरस्कार तुझ्या या स्क्रिप्टला आणि आपल्या या नाटकालाच मिळणार. कसलं भारी नाटक लिहिलंस ग. काय स्टोरी आहे ही. पप्पांनी मग देवेंद्रकडे पाहिलं. कशी काय स्टोरी वाटली डायरेक्टर साहेब? पप्पांनी देवेंद्रला विचारलं. शब्दच नाहीत माझ्याकडे. अप्रतिम. मुख्य म्हणजे छोटा का होईना महत्त्वाचा रोल माझ्याकडे सुद्धा दिलाय मॅडमनी. पण देवेंद्र, एक डाऊट होता रे, अधिरंजन दादाने विचारलं. बोल की मित्रा. हे असं काही दाखवून आपण बदला घेण्यासाठी माणसाने कोणत्याही थराला जावं असा चुकीचा मेसेज तर देत नाही आहे ना? नाही. कारण खरंखुरं नाटक जेव्हा होईल ना तेव्हासुद्धा आपण पात्रांनी आता जशा टाळ्या वाजवल्या तशाच टाळ्या तिथेही वाजवायच्या आहेत. आणि हेच सांगायचं आहे की ही नुसती आमची पिक्चरसाठी लिहिलेली स्टोरी होती. आमच्या रायटरची कल्पना. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. वास्तवाशी तिचा संबंध नाही. कोणीही त्याचे अनुकरण करू नये. म्हणजे असा मेसेज पोहोचेल की तुम्ही पडद्यावर पाहता ते जग आणि वास्तविक आपण जगतो ते जग खूप वेगळं असतं. ती दुनिया फक्त मनोरंजनासाठी असते, अनुकरणासाठी नाही. त्या चंदेरी दुनियेचं उगीच अंधानुकरण करायचं नसतं. तिथे काय चालतं, काय खरं आहे, काय न्याय्य आहे, हे इथे प्रेक्षकांमध्ये बसून सांगता यायचं नाही. ती दुनिया जरी चंदेरी असली ना तरी तिचा पडदा मात्र काळाचा असतो.